नमस्कार मंडळी. तर आपण बघू शकताय 265 व्हरायटीचा आपला ऊस आहे. तर ऊसाचं खत व्यवस्थापन व्यवस्थितरित्या झालेलं आहे. त्यामुळे ऊसाची वाढ ही चांगली झालेली आहे. आणि इतके दिवस पाऊस नव्हता, त्याच्यामुळे थोडंसं हे पाण्याची कमतरता होत होती. आता 2-3 दिवस झालं पाऊस झालेला आहे. त्याच्या आधी आपलं पाणी झालं आहे. आता पाऊस झाल्यामुळं तिथून पुढे ऊसाची चांगली वाढ होणार आहे. तुम्हाला मी दाखवतो आपल्या ऊसाची वाढ कशा पद्धतीने झालेली आहे. तर हे बघा मित्रांनो, आपल्या ऊसाच्या सध्या कांड्या बघा, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10 कांड्याचा ऊस आहे मित्रांनो. सगळा ऊस सरास एक लेवलच आहे. तरी आपल्या ऊसातील अंतर हे 5 फुटी आहे. काही जण म्हणतात की 5 फुटी ऊस लावल्यानंतर ऊसाचा ॲव्हरेज निघत नाही, पण तसं काय नाही मित्रांनो. खताचं व्यवस्थापन जर व्यवस्थित झालं तर ऊसाचा ॲव्हरेज हे 101% निघणारच आहे. तरी आपल्या ऊसाला उन्हाळ्यामध्ये पाणी कमी पडलं होतं, त्या पद्धतीने पण ऊस आपण अशा पद्धतीने हँडल केलेला आहे. ऊस बघा, सरास ऊस आपला असाच आहे. तर ऊस अशा प्रकारे आलेला आहे मित्रांनो. ऊस हा चांगल्या प्रकारे वाढलेला आहे. फक्त खताचं व्यवस्थापन हे व्यवस्थित झालं पाहिजे. धन्यवाद मित्रांनो.